शिवाजीनगर पुलिस स्टेशन में यहाँ के सीनियर वरिष्ठ पुलिस जो है देशमुख साहब, उनको हमने निवेदन पत्र दिया है कि यहाँ पे गौ तस्करी शिवाजीनगर में बहुत जोरों में चल रही है और दूसरा बुच्चड़ खाने काफी जगह पे खुले हुए हैं। तो हमारा यही निवेदन था उनसे, जितने भी बुच्चड़ खाने हैं, जो गौ मांस की दुकानें चल रही है, उनको बंद किया जाए। अगर नहीं बंद करते हैं और गौ जो तस्करी अगर यहाँ पे नहीं बंद होती है तो राष्ट्रीय बजरंग दल ज्यादा से ज्यादा संख्या में उतर कर यहाँ पे भारी से भारी आंदोलन करेगा। यही हमारी विनती, हमने उनको अभिनंदन दिया हुआ है। क्या आश्वासन मिला उनकी तरफ से? उनकी तरफ से देशमुख साहब ने आश्वासन दिया है कि शिवाजीनगर ये पट्टे में कि जितने भी जो बूचड़ खाने अगर उनको अगर मालूमात होती है उसकी, तो उसके बारे में वो दुकानों को बंद कराएंगे और गौ तस्करी का अगर उनको इन्फॉर्मेशन मिली तो भी वो बंद कराएंगे। ठीक है। जय श्रीराम। मानकोट शिवाजीनगर गोवंटीमध्ये मध्ये ते गो तस्करी आणि म्हणजे गोमांस मोठ्या प्रमाणात विक्री पण चालू आणि तस्करी पण मोठ्या प्रमाणात चालू आहे इकडे। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं पण काही कारवाई झाली नव्हती आणि इथे मोठे मोठे लोक म्हणजे बाहेर गावातून म्हणजे नाशिक मालेगाव इथून जो गोमांस येतं आणि इथून म्हणजे शिवाजीनगर परिसरातून सगळे पूर्ण मुंबईच्या जे छोटे छोटे दुकान आहेत त्यामध्ये ते पाठवलं जातं। त्यामध्ये मोठे मोठे लोक आहेत, त्यामध्ये वसंत कुरेशी आहे, परत सुलेमान कुरेशी आहे, आसिफ कुरेशी आहे, शमशेर कुरेशी आहे। असं मी आम्ही मध्ये निमंत्रण म्हणजे निवेदन दिलं आहे साहेबांना आणि त्यामध्ये ऍड्रेस सुद्धा पत्ता सुद्धा दिला आहे त्यांना, त्याच्यावर कारवाई करावी हेच निवेदन आहे। इथे आम्ही जे आलेलो आहेत वरिष्ठ पोलिसांकडे ॲक्च्युली जे गोमांस सप्लाय होते आणि गोरक्षकांच्या गाड्यातून ते सप्लाय होते त्या संदर्भात आम्ही सिनियरना निवेदन दिलेलं आहे आणि त्यावर कारवाई लवकरात लवकर केली जावी, नाहीतर आमच्या बजरंग दलतर्फे राष्ट्रीय बजरंग दलतर्फे आम्ही आंदोलन करू हे आम्ही सिनियर वरिष्ठांना आम्ही इथे सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर कारवाई किती दिवसांना आश्वासन दिलेलं काय होणार, त्याच्यानंतर तुमच्या काय हे पावलं उचलणार त्यांना? आता त्यांनी विभागातली दुकानं आम्हाला जर माहिती पडली तर आम्ही ते झालं तर आम्ही तेवढ्या याच्यात सगळे बजरंग दल, राष्ट्रीय महिला परिषद सगळे आम्ही आंदोलनासाठी उतरू। माहिती के अनुसार रोजची 4 ते 5 गाड्या प्रायव्हेटमध्ये गो तस्कर होतात आहे आणि या संदर्भ पोलीस स्टेशनला माहिती नाही का? माहिती तर सगळंच असतं पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं की आमचं कर्तव्य आहे। ते आम्ही निभवतोय आणि त्याच्यावरती कारवाई नाही झाली तर त्याच्यासाठी आम्ही ती पुढे कारवाई करण्यासाठी त्यांना आम्ही उद्विग्न करू। तर याप्रमाणे समजा कारवाई नाही झाली तुम्ही रोडवर उचलून ते गाड्या पकडणार का? हो हो हो। राष्ट्रीय बजरंग दल, आंतरराष्ट्रीय महिला परिषदही आता याच्यामध्ये भाग घेणार आहे, कारण का जे गोमांस चाललेलं आहे ते कोणीही सहन करू शकत नाही। गाय मारणं हे आपल्यालाही माहिती आहे की हा गुन्हा आहे आणि तरीही तो चालतोय, तर तिथे कुठे ना कुठे महिलाही उतरतील ह्याचं मी आश्वासन देतो।